आणि त्यासाठी लिप बाम वापरणं हे आता गरजेचं झालेलं आहे. पण हळूहळू आपल्या ओठांचा कलर हा काळवंडायला लागतो. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying. नमस्कार मंडळी, ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत एक DIY लिप बामची रेसिपी शेअर करत आहे. आजकाल लिप बाम वापरणे ही सुद्धा एक काळाची गरज झालेली आहे. उष्णता इतकी वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपले स्किन आणि आपले ओठ हे थोडेसे ड्राय व्हायला लागलेले आहेत आणि त्यासाठी लिप बाम वापरणं हे आता गरजेचं झालेलं आहे. पण हे जे बाजारामध्ये जे लिप बाम मिळतात ते आपल्या ओठांना हायड्रेट ठेवतात, पण हळूहळू आपल्या ओठांचा कलर हा काळवंडायला लागतो. सो तेच होऊ नये, सो तेच अवॉइड करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत एक लिप बामची रेसिपी शेअर करत आहे. घरगुती लिप बाम आपण बनवणार आहोत. खूप छान स्मूथ आणि एकदम हायड्रेट तो आपल्या लिप्सला ठेवतो आणि त्याचा काहीही साईड इफेक्ट नाहीये. त्याच्यामुळे नक्की एकदा वापरून बघा. लहान मुलं सुद्धा वापरू शकतात. माझी मुलगी सुद्धा वापरते आणि काहीही साईड इफेक्ट झालेला नाहीये. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना वापरण्याच्या आधी एकदा पॅच टेस्ट नक्की घ्या. सो हा लिप बाम बनवणं हे एक सुपर इझी प्रोसेस आहे. यासाठी आपल्याला पहिला तर लागणार आहे बीटरूट ज्यूस. बीटरूट ज्यूसमुळे काय होणार आहे तर आपल्या लिप्सला नॅचरल कलर मिळणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण वॅसलीन टाकणार आहोत, जे आपल्या स्किनला हायड्रेट ठेवायला मदत करणार आहे. आणि नंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत विटॅमिन ई चे कॅप्सूल्स, जे आजकाल मेडिकलमध्ये सहज मिळतात. एक 2 कॅप्सूल्स आपण यामध्ये टाकणार आहोत, जे आपल्या लिप्सला प्रोटेक्ट करणार आहेत आणि नरिश पण करणार आहेत. सो एवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत आणि आपला लिप बाम रेडी होणार आहे. हा तुम्ही एका कंटेनरमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकता. एक 10 ते 15 दिवसासाठी आरामात हा यूज होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला परत नवीन बनवायला लागतो. सो क्वांटिटी तेवढीच ठेवायची आहे की 10 दिवसासाठी हा व्यवस्थित पुरेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्रेश लिप बाम बनवायचा आहे. सो यामध्ये जे आपण बीटरूट ज्यूस यूज करणार आहोत तो एक अँटीऑक्सिडंट आहे आणि एक ब्राईटनिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्या लिप्सला ते ब्राईट करायला हेल्प करतो. एक नॅचरल कलर आपल्या लिप्सला मिळतो बीटरूटमुळे. त्याच्यामुळे बीटरूट ज्यूस बनवायचा आहे. अगदी सिंपल आहे बनवायला. बीटरूट घ्यायचं आहे आपल्याला. अर्ध बीटरूट सुद्धा काफी आहे आणि पील करून व्यवस्थित चॉप करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड केल्यानंतर गाळून त्याचा ज्यूस काढायचा आहे आणि तोच आपण यूज करणार आहोत. यामध्ये आपण वॅसलीन पण टाकणार आहोत. वॅसलीनमुळे आपले लिप्स आहेत ते हायड्रेट राहायला मदत होते. वॅसलीन काय करतं तर मॉइश्चर लॉक करायला हेल्प करतं. त्याच्यामुळे हायड्रेशन मिळतं लिप्सला आणि पूर्ण दिवसासाठी लिप्स तुमचे छान हायड्रेट राहू शकतात. सो तिसरं जे आपलं इन्ग्रेडियंट आहे ते आहे आल्मंड ऑइल. आल्मंड ऑइलमध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि न्यूट्रिशन असतात. त्याच्यामुळे आपल्या स्किनला ते सॉफ्ट आणि स्मूथ ठेवायला हेल्प करतात. कुणाला जर का खूप मेजर प्रॉब्लेम असेल, ड्रायनेस, लिप्स कधी कधी असे खूप जास्त रफ होतात, सो त्यांनी नक्की आल्मंड ऑइल यूज करून बघा. खूप इफेक्टिव्ह आहे. नुसतं आल्मंड ऑइल लावलं आणि थोडा वेळ मसाज करायची आणि नंतर असं टॅप करून पुसून घ्यायचं, तरी सुद्धा लिप्स खूप सॉफ्ट आणि एकदम स्मूथ होतात. नक्की करून बघा. सो पुढचं जे प्रोडक्ट आहे ते आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई चे 2 कॅप्सूल्स आपण यामध्ये टाकायचे आहेत. विटॅमिन ई मुळे आपले लिप्सला खूप सारं नरिशमेंट मिळतं. त्याचप्रमाणे विटॅमिन ई हे आपल्या लिप्सला डॅमेजेस पासून प्रोटेक्ट करतं आणि याचमुळे आपले लिप्स जे आहेत ते एकदम सॉफ्ट आणि हायड्रेट राहायला मदत होते. सो चला तर मग आता आपण हा आपला लिप बाम बनवायला सुरुवात करूया. एक क्लीन कंटेनर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून बीटरूट ज्यूस. हा छोटा स्पून आहे, त्याच्यामुळे मी 2 स्पून्स घेतले आहेत. आता यामध्ये वॅसलीन ऍड करायचं आहे. सो मी हे वॅसलीन यूज करत आहे, टाकत आहे. सो यामध्ये आता थोडंसं बदामाचं तेल टाकायचं आहे. एवढीसच लागणार आहे, जास्त नाही टाकायचं. आणि यामध्ये मी आता विटॅमिन ई चे कॅप्सूल्स टाकत आहे. 2 यूज करणार आहे मी. आणि आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडासा वेळ लागतो हे सगळं मिक्स व्हायला. एक 5 ते 10 मिनिटं जातात. स्मूथ कन्सिस्टन्सी आली पाहिजे. ओव्हनमध्ये थोडंसं गरम केलं एक 10 सेकंडसाठी तरी चालतं. हाताने पण होतं, पण थोडासा वेळ लागतो हाताने मिक्स होण्यासाठी. किंवा डबल बॉयलर असेल तर त्यांनी सुद्धा थोडं गरम केलं तरी चालतं. आता मी हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सी ह्याची हवी आहे,
हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. सो हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता मी एका क्लीन कंटेनरमध्ये हे काढून घेते. तुम्ही बघू शकता किती छान अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत. सो आपला DIY लिप बाम रेडी आहे. कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवा असेल तर रोज यूज करा. रोज रात्री झोपताना लिप्सवरती लावून मग झोपा. खूप छान रिझल्ट मिळतो ह्याचा. एकदम छोटीशी अमाऊंट घ्यायची आहे. एकदम छोटीशी अमाऊंट घ्यायची आहे आणि मग ती लावायची आहे. आता मी लिपस्टिक लावलेली आहे, पण त्याच्यावरती लावलं तरी खूप छान शाईन येते ओठांना. सो यूज करताना तुम्ही लिपस्टिक लावल्यानंतर वरतून पण ग्लॉस म्हणून पण यूज करू शकता, किंवा लिपस्टिक लावायच्या आधी हा लिप बाम लावायचा आणि मग वरतून लिपस्टिक लावायची, तरी सुद्धा खूप छान ग्लो येतो. आणि आपले लिप्स जे लिपस्टिकमुळे डार्क होतात ते सुद्धा होत नाहीत. सो नक्की यूज करून बघा. खूप छान फायदा होतो ह्याचा. आणि ज्यांना खूपच जास्त ड्रायनेसचा प्रॉब्लेम असेल त्यांनी तर नक्की यूज करा. रोज रात्री झोपताना हा लिप बाम लावायचा आहे आणि मग झोपायचा आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा DIY लिप बाम? आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. यूज करून बघा आणि ह्याचा तुम्हाला फायदा झाला का नाही ते पण मला नक्की कळवा. मला खूप आवडेल तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचायला आणि तुम्हाला उत्तरं द्यायला. सो आपण अशाच गप्पा मारत जाऊ, कमेंट करत जावा. आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक नक्की करा. ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धाला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. सो भेटूया लवकरच एका नवीन टिप सोबत, एका नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय. I look at you and it's easy to see. You are that someone I've been trying to meet.